करून घ्यायची झाली, एखाद्याची भक्ती जर त्याला प्राप्त झाली, एखाद्याची भक्ती जर माझ्या विठेवरच्या मालकाला आवडली, तर त्या भक्तीसाठी माझा विठेवरचा मालक कोणतंही काम करायला तयार आहे. महाराज कोणतंही काम करायला तयार आहे सांगू नका. कोणाची काय कामं केली माझ्या जगाच्या बापानं? अर्जुनासाठी सुभद्रा झाला. कामुकपणामध्ये अर्जुनाची काम असणं पूर्ण करून दिली. माझ्या विटेवरच्या मालकानं द्रौपदीच्या साड्या पुरवल्या. माझ्या विटेवरचा मालक द्रौपदीसाठी डोक्यावर चपला घेऊन चालला. सजन कसायासाठी मांस विकला, सावता बाबासाठी खुरपायला बसला. मी आवर्जून बोलू का? त्या लाख्या कोलाट्याचा त्याने ढोल वाजवला. त्यानं त्या जगाच्या बापानं कोणतंही काम करीत असताना कधीच अंतकरणात लाज वाटून दिली नाही. साधवया भक्ती काज नाही लाज धरित. जो कोणतंही काम करीत असताना कधी लाज वाटू देत नाही, त्याला तुम्ही शरण जा. ऐशी अशी शरण जावी, शक्ती जीवे न वंची. त्यातही 4 शब्द सलग आलेत. शक्ती जीवे न वंची. 4ही शब्द सलग वाचले की तुकोबरायांच्या अभंगाचे अर्थ लागत नाहीत. काही शब्दांना थांबवावं लागतं, जोडावं लागतं. शक्ती जीवे हे 2 शब्द सलग वाचायचे, न वंची हे 2 शब्द सलग वाचायचे. शक्ती जीवे याचा अर्थ तो जगाचा बाप जीवाला शक्ती देतो. न वंची याचा अर्थ स्वतःपासून लांब धाडत नाही. तुम्ही त्याला शरण जा. जो जीवाला शक्ती देतो, जो जीवाला स्वतःपासून लांब धाडत नाही. बुवा तुम्ही सांगता हे सगळं मान्य, फक्त एक सांगा, ते लाज वाटू देत नाही म्हणता, किंवा स्वतःच्या मनामध्ये तो लाज वाटून घेत नाही म्हणता, त्याने कोणासाठी नेमकं काय केलं सांगितलं ना मगाशी? नाही, पण एखादा दृष्टांत द्या. तुकोबरायांना क्षणभर वाटलं रामायणातला दृष्टांत द्यावा. पण पुन्हा विचार केला. 22 जानेवारी 2024 ला तो रामलल्ला अयोध्येमध्ये येऊन विराजमान झाला. 550 वर्षाचा इतिहास एका क्षणार्धामध्ये बदलला. गेल्या वर्षी 22 जानेवारीच्या दिवशी सबंध भारतभर भगवे झेंडे फडकत होते. गावगाव कीर्तन झाली. जय श्रीराम म्हणून अख्खा भारत ओरडला. पण परिवर्तन काय झालं? 22 जानेवारीला श्रीराम प्रभू येऊन विराजमान झाले. 23 जानेवारीला ज्या भावाभावांमध्ये वैर होतं ते तसंच राहिलं. ज्या घरात वैरभाव टिकत होता तो तसाच जिवंत राहिला. मी स्वच्छ बोलू का? माझा प्रभू रे श्री रामचंद्र हा डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही, अंतकरणात घेऊन जगण्याचा विषय. राम हा प्रदर्शनाचा विषय नाही. राम जाहिरातीचा विषय नाही. राम हा राजकारणाचा विषय नाही. राम हा आमचा आत्मा आहे. राम हा आमचा स्वाभिमान आहे. राम हा आमचा अभिमान आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आमच्या जीवनाचं सार आहे. उलट माझं स्वच्छ मत आहे. खरं सांगायला या कोळविहिरेमध्ये आज घराघरामध्ये रामायण जिवंत आहे का महाभारत? नाही, सोपं बोलून जात. भावाभावांमध्ये प्रेम असलं की समजायचं रामायण जिवंत आहे. तिथं बापासाठी पोरगा जर समजा आयुष्यातलं कोणतंही दुःख सहन करायला तयार असला म्हणायचं रामायण जिवंत आहे. जावा एकमेकांशी बहिणीपेक्षा जास्त प्रेमाने वागत असल्या समजायचं रामायण जिवंत आहे. सासू सुनांचं एकमेकांवरती जेव्हा पाड प्रेम असलं समजायचं रामायण जिवंत आहे. अतिशय सोपं बोलतो. घरातली माणसं पैशापेक्षा जास्त नात्यांना किंमत देत असली समजायचं रामायण जिवंत आहे. कसं आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी नसल्या समजायचं महाभारत जिवंत आहे.
बहुतेक तुकोबरायांना अपेक्षा होती रामायणातला दृष्टांत द्यावा, पण त्यांच्या ध्यानात आलं रामायण काय आता घरामध्ये जिवंत राहिलं नाही, म्हणून तुकोबरायांनी दृष्टांत देताना रामायणातला नाही दिला, महाभारतातला दिला. कोणता दृष्टांत दिला? दृष्टांत देताना अतिशय गोड दिला. तो जगाचा बाप काय करतो याच्यासाठी 2 उदाहरणं सलग लागून दिली. त्याने एकाच वेळी 2 कामं केली. कोणकोणती? भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. ज्याने भीष्माचा पण खरा केला, ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं. बुवा त्याच्याबद्दल तुम्ही एवढं बोलता, फक्त आम्हाला एवढं सांगा तुकोबा, त्याच्याबद्दल बोलत असताना तुम्हाला त्याचा अनुभव आलाय का? तुम्ही हे पाठ करून सांगताय कीर्तनकारांसारखं. नाही म्हणले लेकरांनो, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. किंवा मग तुका म्हणे चाफणी सांगे, माझा अनुभव आहे अंगी. मी अगोदर त्याचा अनुभव घेतला आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर मला कळालं जगाचा बाप ही देव्हाऱ्यात ठेवायची वस्तू नाही, जगाचा बाप ही काळजात ठेवायची वस्तू आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, या न्यायानं मी त्या विठेवरच्या मालकाला माझ्या काळजात साठवला. एकदा का मला त्याची साक्ष पटली. तुका म्हणे साक्ष हाती तो मी चित्ती धरला. थांबा, घाई करू नका. कोणता चित्ती धरला तेवढं फक्त आम्हाला यादी करून सांगा. ऐका लेकरांनो, साधावया भक्ती काज नाही लाज धरित तो मी चित्ती धरिला. ज्याला तुम्ही शरण जाणार आहे तो मी चित्ती धरिला. जो जीवाला शक्ती देतो तो मी चित्ती धरिला. जो जीवाला स्वतःपासून लांब धाडत नाही तो मी चित्ती धरिला. ज्याने भीष्माचा पण खरा केला तो मी चित्ती धरिला. ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं तो मी चित्ती धरिला. ज्याची मला साक्ष पटली तो मी चित्ती धरिला. मग आम्ही काय, तुम्ही चित्तामध्ये धरा, नसेल तर त्याला शरण जा. नाही, शरण जायला हरकत नाही, पण जाऊ कोणाला? यादी ऐका. साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐशियाशी शरण जावे. जो जीवाला शक्ती देतो ऐशियाशी शरण जावे. जो जीवाला स्वतःपासून लांब धाडत नाही ऐशियाशी शरण जावे. ज्याने भीष्माचा पण खरा केला ऐशियाशी शरण जावे. ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं, अर्जुनाचं रक्षण केलं, ऐशियाशी शरण जावे. ज्याची मला साक्ष पटली ऐशियाशी शरण जावे. ज्याला मी चित्तात साठवला ऐशियाशी शरण जावे. काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा विठेवरच्या मालकाला काळजात साठवा हे सांगून त्याला शरण जा सांगणारा अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहारनाम सेवेचं कारण अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 41 आणि 41व्या वर्षातल्या आजची 6व्या दिवसाची सेवा कर्मधर्म संयोगानं भगवंताच्या आशीर्वादानं, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या पामराकडे आलेले असताना अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असतानाच यंदा ज्यांनी संयोजन केलं, कोणी सकाळचा नाश्ता दिला असेल, कोणी दुपारची पंगत दिली असेल, कोणी संध्याकाळचं जेवण दिलं असेल, कोणी कीर्तनकारांचं सौजन्य दिलं असेल, ज्याने त्याने आपापल्या परीनं आपल्या पारायणासाठी मदत केली असेल. कोणाची वर्गणी लाख रुपये असेल, नाहीतर एखाद्या बिचारीनं तिच्या संसारातून काढून 10 रुपये आणून दिले असते. ह्या सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. पण ह्या सगळ्यांच्या अगोदर गेल्या 41 वर्षापूर्वी कोणाच्या तरी अंतकरणात हा पवित्र विचार आला असेल, आपल्या गावामध्ये भगवंताचं नामस्मरण व्हावं, आपल्या गावामध्ये पारायण व्हावं, आपल्या गावामध्ये सप्ताह व्हावा. सर अडचण काय झाली सांगू? सगळेजण आल्यानंतर कळसाचं कौतुक करतायत, सगळेजण आल्यानंतर मूर्तीच्या समोर नतमस्तक होत आहेत. सांगू, हा कळस, ती मूर्ती काही दगडांनी स्वतःला मातीत गाडून घेतले म्हणून उभा राहिले. हो, गेले 41 वर्षापूर्वी कुणाच्या तरी अंतकरणात हा विचार आला असेल. बहुतेक त्यातली काही माणसं आता हयात सुद्धा नसते. मी कामते महाराजांसहित बऱ्याच गुरुजनांची नावं पत्रिकेमध्ये वाचली. अतिशय मनापासून एवले शेरोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. या न्यायानं गेल्या 41 वर्षापूर्वी ज्यांनी या पारायणाची सुरुवात केली अशा सगळ्या पवित्र महात्म्यांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच एक वाक्य सोपं बोलून जातो. अलीकडच्या काळामध्ये गट तट राजकारण
कुठं जा, कुठं जा. का कोणाष्ट ह्या गोष्टी आमच्या पाठ सोडायला तयार नाहीत. आम्ही मैतीला गेलो तरी आपापले गट करून बसायला लागलोय. आता पांडुरंगा शेतात मैतीला जरी गेलो तरी आम्ही आता एकमेकांशी आपुलकीनं जगत नाही. आम्ही एकमेकांबरोबर जिव्हाळ्यानं वागत नाही. माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे गड्या. माझं बोलणं तुम्हाला पटेल न पटेल काय तुमच्या बुद्धीला वाटेल ते वाटू द्या. फक्त मला एक वाटतं, माझा स्वतःचा अनुभव असा आहे. अलीकडच्या काळामध्ये गट तट राजकारण समाजकारण गरीब श्रीमंत जात पात धर्म या सगळ्या भिंती पाडून अख्खं गाव एका सतरंजीवरती बसू शकतं. असा गावात सध्या एकच कार्यक्रम जिवंत आहे, त्याचं नाव आहे गावचं पारायण. जे गाव पारायणाला येत नाही. तुम्हाला वाटतं काय पुन्हा ते फडाला एक येईल दुसऱ्या तिथं नारळ कोणी फडाच्या ह्याच्यावर कळवणी लागते. त्याचं काय घेऊन बसणार. आणखी स्वच्छ बोलतो. सगळ्यांनी मिळून मोठ्या पवित्र अंतकरणाने सुरू केलेला हा सोहळा अतिशय मनापासून तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल सर्वांगाचं कान करून. माझ्याकडे 50 मिनिटं राहिले फक्त. उरलेल्या 50 मिनिटांमध्ये मला अभंगाचा भाव तुमच्या समोर स्पष्ट करायचा आहे. तुम्ही दोघं चौघं समोर बसलेले थोडं बोला माझ्या बरोबर. माझी विनंती आहे तुम्हाला. मी हात दोघं चौघं बोलला तरी काय विचार करतो. तुम्ही 50 मिनिटं वेळ आहे. 4 चरण आहे. माझं जर गणित बरोबर असेल तर 12.5 मिनिटात 1 चरण सोडावं लागेल. 12.5 चोक 50 आहे. हा आहे बरोबर 12.5. मग तुम्ही म्हणला बुवा असं करा, एवढी मोठी माणसं जमलेत सगळी बसलेत, थोडं सासू सुनाच्या गप्पा हसवा आणि जावा घरी, काय अडचण नाही तरी चालते. आणि एखादं म्हणलं नाही महाराज असं करा, उभाच राहिला तर आज जो अभंग निवडलाय त्याचा मुळापासून अर्थ सांगा तरी चालतंय. माझी अशी इच्छा आहे. ह्या दोन्हीपैकी नेमकं काय करावं तुमच्यापैकी कोणीतरी सांगा. तुकोबरांच्या चरित्रातून ऐकाल, गोड ऐका. स्वच्छ बोलतो. तुकोबरांचे अभंग हे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नाही. कृष्णा बुवा त्याग केला तुकोबरांनी त्याच्यासाठी. शौचालयाला गेले होते आणि येता मुखामध्ये भगवंताचं नाव आलं. ते अंबाजी बुवाने बघितलं. अरे कीर्तन करतो हा तुका आणि अमंगळ जागेवरती मंगळ असणाऱ्या भगवंताचं नाव घेतो काय म्हणून हात पकडला आणि गावाच्या पंचाच्या समोर नेऊन उभा केला. बघा हा तुमचा तुकाराम, याला तुम्ही कीर्तन करायला लावता. अहो मी आत्ता बघितलं शौचालयावरून माघारी येत होता तेव्हा मुखातून भगवंताचं नाव येत होतं. याच्या कुणी परवानगी दिली कीर्तनाची? काकू
कुणास पण 55 सुद्धा अगोदरच तुकोबारायांचा राग. तुकोबा जी शौचालयाला गेल्यानंतर देवा जी का बरं? हो लई प्रयत्न केला मी, त्याला समजून सांगितलं, माझ्या वाच्याला सांगितलं अगं शौचालयाला गेल्यानंतर नाव घ्यायचं नसतं त्याचं. आणि ह्यांनीच तक्रार केली असं नाही, गाढवावर बसून धिंड काढली माझी, तोंडाला काळं फसलं होतं, हाणतात मारतात माणसं. माझ्या वाच्याला मी सांगितलंय नाव घेत जाऊ नको, काय करू पण माझे मज झाले. ऐकणच आता ती ऐकणच ती नावच घेते. आजपासून फरमान निघालं, आजपासून विटेवरच्या मालकाचं नाव मुखातून घ्यायचं नाही. नाही घ्यायचे कदाचित ऐकाय काय का कदाचित माझ्या पांडुरंगाची तशी इच्छा असेल, नाही घ्यायचो. माघारी फिरून विचारलं, आता इथनं पुढं नाही घ्यायचो. पण आतापर्यंत लय अक्षर त्याच्या नावानं लिहून ठेवले, त्याच काय करू? आयत कुलीत गावलं मी, काय क्षणात फरमान सुटलं. त्या अक्षर त्या इंद्रायणीच्या द्वारात बुडवून टाका. घरी आले बरं एक अर्धा नाही, किती अभंग आपलं पाप आपल्याला 4092 मिळाले, 4,51,00,000 अभंग लिहिले. एक अर्धा नाही हो, हे आपलं पाप आहे देवा, आपल्याला सगळे मिळाले नाहीत अभंग. तेवढे सगळ्या अभंगाचे अक्षर अशी एकत्र केल्यानंतर ते ओझा असं खांद्यावर घेतलं. शेजारी बहिणाबाई उभ्या आहेत, नका तुकोबा कुणासाठी? हे लोकांचं ऐकून गळ्यात माळ नाही तरी शिकवावं कीर्तनकारांनी कसं जगायचं ते. कुणाचं ऐकता? लोकांकडे बघून परमार्थ करायचा नसतो तुकोबा, देवाकडे बघून परमार्थ करायचा. लोक कवाच तुम्हाला चांगलं म्हणणार, रामाला म्हणली नाही ती तुकोबा. काय अपेक्षा करता तुम्ही लोकांकडून? मी पाया पडते, ही अक्षर बुडवू नका. उपकार आहे त्या अक्षराचे आमच्यावर. कुठला कीर्तनकार उभा राहू द्या हो, मी जाहीर बोलू का? आज 18 पगड जातीचे कीर्तनकार कीर्तनाला उभा राहत आहेत. त्या कीर्तनकारावरती तुकोबारायांच्या अभंगातले एका अक्षराचे उपकार आहेत. ते अक्षर कृपा करतात तेव्हा शब्द सुटतात. नका तुकोबा बुडू, पाया पडते. बहिणाबाईने पाय धरले, पण तुकोबा नाही सांगा अगं शब्द ठरवला तर आपण वारकरी कसले. डोक्यावर अक्षर घेतले, इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवले. मी सांगू ते अक्षर म्हणजे असं वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातलं एक अक्षर म्हणजे आमच्यासाठी देव आहे. त्यातलं एक अक्षराची आमच्यावर कृपा आहे रे. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. त्याचे 400 वर्ष झाली. आजही त्या एकाही अक्षरातला एकाही शब्दातला
थोडाही गोडवा कमी झाला नाही. रचलेली गाणी कमी वाटते ती. नाही तर कुठलं गाणं किती फेमस करायचं ट्रॅक्टर ड्रायव्हरच्याच हातात आहे की कोणाच्या हातात आहे दुसरं नाही गड्याचे नाही. मी तुम्हाला विनोद वाटेल तुम्हाला पण माझं स्वच्छ मत आहे, जगात सगळ्यात निस्वार्थी माणूस कोण असेल तर ट्रॅक्टर ड्रायव्हर. बिचाऱ्याने जर गाणं लावलं फक्त त्यालाच ऐकू येत नाही तर आजच्या गावाला ऐकू कानात हेडफोन घालून स्वार्थी माणसं आपण कानात हेडफोन घालून भजन ऐकणारी माणसं आपण. त्याने बिचाऱ्यानं गाणं लावलंय, त्यांनी गाणं लावलेलं कोणाला ऐकू येतं फक्त त्यालाच ऐकू नाही तर आजच्या गावाला ऐकू जात. कधी त्याने स्वार्थाने विचार केला आणि त्यांनी ठरवलं की मग गाणी प्रसिद्ध होतात. मी आणखी बोलतो प्रसिद्ध झालेली गाणी किती दिवस प्रसिद्ध होतात. गेल्या वर्षी गणपतीला जे गाणं वाजलं ते यंदाच्या गणपतीत वाजलं. गेल्या वर्षीच्या गणपतीत पोरांनो तुम्ही बोलता का चौधर थोडं मागा पोरांनो गेल्या वर्षीच्या गणपतीत एक गाणं आलं बघा, आमच्या पप्पाने जोरात बोला, आमच्या पप्पाने गणपती आणला का हाणला म्हणाला ते त्याला वर्ष झालं मी लागला नव्हता. त्याचं वर्ष त्यातच गेलं. आणला म्हणतोय का हाणला म्हणतोय. गेल्या वर्षीच्या त्या गणपतीमध्ये गाणे होतं बघा, आमच्या पप्पाने गणपती आणला. ते गेल्या वर्षीच्या गणपतीत पप्पाचं गाणं होतं आणि यंदाच्या गणपतीत आप्पाचं गाणं होतं. आप्पाचा विषय आहे जोरात बोला, आप्पाचा विषय आहे. आप्पाकडे क्रेडिटचं आप्पाचं घरात नाही ध्यान पण आसोनी संसारी ते आसोनी संसारी बुवा तुम्हाला उक्त दिलंय. आसोनी संसारीचा आमच्याशी काय संबंध? आसोनी संसारीला गँग आणली. आसोनी संसारी वगैरे हे नाही ती ह्या पोरांनी म्हणायची. मी अतिशय स्वच्छ बोलू का साधं बोलू का गड्या. माझ्या तुकोबरायांच्या अभंगातल्या एकाही शब्दातला गोडवा आजही कमी झाला नाही. 400 वर्षानंतर सुद्धा कुठेही कीर्तन असू द्या एखाद्याने गळ्यामध्ये विना घेतला रामकृष्णारीचं भजन झालं की सुंदर ते ध्यानच म्हणावं लागते नाही. आणि ह्याच परंपरेतले त्या देहूमध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तनाची परंपरा आहे. तुकोबांच्या काळातलं सांगतोय. पण व्हायचं असं कृष्णाला एखादा कीर्तनकार तारीख घ्यायचा कधीच सांगताय बुवा तुम्ही तुकोबरायांच्या काळातलं तेव्हापासून असं चालू आहे म्हणा की काय वाढवून मिळाले दुसरीकडे नाही कसं नाही ते नाही हे काय हे कट करून टाकावं लागलं. हे काय माझं असंच होतंय बघा दुसरं द्या म्हणते माझे काय बहुतेक आताच्या सारख्या तारखा फोनवर दिल्या जात नव्हत्या. मी जर बरोबर बोलत असेल तर एकतर कीर्तनकारांना तारखा पंढरपुरात दिल्या जायच्या नाही तर आळंदीत दिल्या जायच्या. पंढरपुरात तारखा आषाढीच्या निमित्ताने कीर्तनकार पोहोचला की पंढरपुरात तारीख दिली जायची. आळंदीला समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनकार आला की आळंदीत तारीख दिली जायची. कीर्तनकार तारीख लिहिताना सुद्धा तारखीवर लिहित नव्हते, तिथीवर लिहायचे. ज्या तिथीला ज्या कीर्तनकाराला तारीख दिली ज्या वेळेला बोलवलं. आता आत्ताच्या काळात घड्याळात त्यावेळी चांदणीवर कळायचं आमकी तुमकी चांदणी उगावली की कीर्तन सुरू. बरं गावात वाट बघायचं कीर्तनकाराची कुठवर आला जेवला कान पोचला कोण विचारायचं. फोन होतं काय ते आत्ता चालू झालं नाही तर फोन नव्हतं काय नव्हतं. आला बुवा चांदणी गोष्ट तर ठीक नाहीच आला एखादा कीर्तनकार. समजा एखादा कीर्तनकार कीर्तनाला नाही आला नाराज होत नव्हते. त्या कीर्तनकाराच्या जागेवर दुसरा कीर्तनकार उभा करायचे. पण दुसरा कीर्तनकार उभा करत असताना ज्या कीर्तनकाराला तारीख दिली अख्खं गाव कीर्तनात अगोदर 2 मिनिटं उभा राहायचं. ज्या बुवाला तारीख दिली अख्खं गाव त्या बुवाला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायचं आणि मग कीर्तनाला सुरुवात व्हायची. म्हणजे कसं काय तारीख घेऊन सुद्धा ज्या अर्थी बुवा गावात आला नाही बहुतेक विनोदानं नाही घेतलं तर तुम्ही सगळे जाणकार माणसं. मी हे वाक्य फिरवून सांगतोय का फिरवून सांगतो. आता हे ह्यांच्यासाठी सांगितलं तुमच्यासाठी ऐका. मेले तरच कीर्तनकार तारीख पुरवत होते अन्यथा पुरतच नव्हती. पुरतच नव्हती. पण नाही झाला एखादा कीर्तनकार
कीर्तन थांबायचं. पण जुन्या माणसांना परंपरा खंडित झालेल्या आवडत नाहीत. आता ज्याला परंपरेचंच भान नाही त्याला काय ती नको म्हणणार कीर्तन आज ती स्वच्छ बोलू का. कीर्तन बंद करायचं एकही कारण असू शकत नाही. कीर्तन करायचे 1000 कारण असू शकतात. जुन्या माणसांना पटत नव्हतं. गेल्या 2 वर्षापूर्वी त्या कोरोनाने वारी करता आले नाही. खरं निष्ठावंत वारकरी डोळ्याला पाणी आलं त्यांच्या. अजून ऐकत असला तर एक वाक्य विचारू का जे आठवलंय म्हणून. वारकऱ्यांना पांडुरंगाची जास्त गरज आहे का पांडुरंगाला वारकऱ्यांची जास्त गरज आहे? आता जे वारी करतात त्यांनी सांगा. बाकी जे पुण्यातलं राजगिऱ्याचं लाडू घेऊन गडी घरी आलं त्यांनी सांगू बी नका. मला त्यांच्यावर बोलायचं बी नाही का नाही. जे वारी करतात त्यातल्या कोणतरी सांगा ना. वारकऱ्यांना पांडुरंगाची जास्त गरज आहे का पांडुरंगाला वारकऱ्याची जास्त गरज आहे? उलट निष्ठावंत वारकऱ्याच्या पायाला हात लावून माझा विठेवरचा मालक म्हणला होता काय बी करा पण 2 दिवस मला विसरू नका बरं. कधी कधी आषाढी आषाढी कार्तिकी विसरू नका. माझं सांगत असे गुज पांडुरंग. माझा विषय जे आहे ते ताणतो. मला बरंच बोलायचंय तुमच्या समोर. देहूत एखादा कीर्तनकार नाही आला की कीर्तन बंद व्हायचं. कीर्तनच व्हायचं नाही. परंपरा खंडित व्हायची. मग देहूतली 4-2 माणसं एकत्र आली. 4-2 माणसांनी एकत्र येऊन तुकोबारायांचं निरीक्षण केलं. अगोदर तुकोबाराय कीर्तनात येऊन बसायचे. हळूहळू तुकोबाराय कीर्तनात येऊन बसलेले तुकोबाराय कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायला लागले. टाळ घेऊन उभा राहिलेले कीर्तनकार तुकोबाराय पुन्हा ध्रुवपद म्हणायला उभा राहायला लागले. पुन्हा मग कीर्तनकार नाही आला तर कीर्तनच व्हायचं नाही. त्याच्यापेक्षा गावातल्या लोकांनी एकत्र येऊन तुकोबारायांना विनंती केली, बुवा असं का करत हे काय बुडण्यापेक्षा तुम्हीच का कीर्तन करणार. आम्ही सांगतोय का गावाला पुढं घेऊन जाणारा दूरदृष्टीचा राजकारणी असावा. 1 आदर्श शिक्षक असावा. 2
निष्ठावंत कष्टानं शेती करणारा प्रामाणिक शेतकरी असावा, अंगापिंडानं मोठा होऊन गावाचं नाव मोठं करणारा एखादा पहिलवान असावा, आणि आणखी या सगळ्यांबरोबर पांडुरंगाची पताका खांद्यावर घेऊन चालणारा गावात एखादा तरी निष्ठावंत वारकरी असावा. गावच्या विकासाची लक्षणं आहेत त्या. ते तुकोबा तुम्हीच कीर्तन करा म्हणजे नाही हो, मला नाही जमायचं, माझ्या विटेवरच्या मालकानं परवानगी तर द्यायला पाहिजे. त्याच संध्याकाळी विटेवरचा मालक स्वप्नात आला. विटेवरच्या मालकानं नामदेवरायांना सोबत आणलं, तुकोबारायांना दृष्टांत दिला, तुकोबा तुम्ही कवित्व करावं. विटेवरच्या मालकानं सांगितलं म्हणून तुकोबा कीर्तनाला उभा राहिले, कीर्तनाला उभा राहिले. तुकोबाराय कीर्तन करायला लागले, पण एक मोठी चूक झाली. कोणाकडून? तुकोबारायांकडून. वा, काय चूक झाली? ऐका की सगळे, तुकोबारायांना कीर्तन करायला सांगितलं होतं, तुकोबाराय कीर्तन जगायला लागले. तुकोबारायांना कीर्तन करायला लावलं होतं, तुकोबाराय कीर्तन जगायला लागले. आणखी सोपं बोलतो, कीर्तन करणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं खूप अवघड आहे. 2 तासात कीर्तनात जे सांगितलं ते जर उरलेल्या 22 तासात जगता आलं तर ते कीर्तन. अजून सांगू, कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन जगणं अवघड आहे. कीर्तनावर जगणं सोपं आहे, कीर्तन जगणं अवघड आहे. बोले तैसा झाले, त्याची वंदाली पाहुले. बुवा जसं बोलत होते तसंच जगायला लागले. लोकांचा विश्वास बसला, कीर्तनाला प्रचंड गर्दी जमली. पण हे काय, तुम्ही जोपर्यंत चांगलं करताय तोपर्यंत समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. दत्ताबुवा आयुष्यभर ध्यानात ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही चांगलं करताय तोपर्यंत समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्यापेक्षा चांगलं करायला लागला समाज पाय वाढायला सुरुवात करतो. मी चांगलं करताय तोपर्यंत माणसं तुमच्या पाठीशी आहेत, त्यांच्यापेक्षा चांगलं केलं माणसं पाय ओढणार. एवढं नक्की. अजून सोपं सांगतो, समाजाला ज्याची प्रगती सहन होत नाही समाज त्याची बदनामी चालू करतो. लय बदनामी केली तुकोबारायांची समाजानं. समाजाने म्हणण्यापेक्षा बाबा तुम्ही सगळे ऐकणारी माणसं आहे, वारकरी माणसं पुढे असल्यावरती मला असं वारकऱ्यांबद्दल बोलावं असं वाटतं. कुणी बदनामी केली तुकोबारायांची, कुणी त्रास दिला तुकोबारायांना, काय आदान तरी बोलायची माझी गरज आहे. उगीच सगळं गाव त्रास देत नव्हतं. ज्यांनी त्रास दिला त्यांचेच नाव आहे का? तुकोबारायांना त्रास देणाऱ्याच्या यादीतलं पहिलं नाव ह्या पुणे सोलापूर हायवेला केडगाव चौक आहे. केडगाव चौकच्या खाली एक पारगाव आहे, अजून बी त्या पारगावला सालूमालू पारगाव म्हणून ओळखतात. तिथले संत होते सालूमालू. तुकोबारायांना पहिला त्रास दिला सालूमालूनं. काय त्रास दिला? तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसायचे, तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसताना वही पेन घेऊन बसायचे आणि ते सालूमालू काय करायचं, तुकोबारायांनी कीर्तनाला अभंग निवडला की तो अभंग लिहून घ्यायचे आणि घरी आले की तोच अभंग जसाच्या तसा लिहायचे. फक्त त्या अभंगातलं तुका म्हणे खोडायचे आणि अजून बी लय सालूमालू जिवंत आहे. चला, पहिला त्रास सालूमालूचा, दुसरा त्रास वाघोलीच्या रामेश्वर भटाचा गाथा बुडवली, तिसरा त्रास चिंचवडच्या चिंतामणी देवाचा तुकोबारायांचं कीर्तन बंद करण्याचा प्रयत्न केला, चौथा त्रास देहूतल्या मंबाजी बुवाचा तुकोबारायांना बोराटीच्या काठाने मारलं. पण एक आहे, तुम्ही सगळे ऐका गड्या, माझी अशी इच्छा आहे तुम्ही एवढं वाक्य फक्त सर्वांगाचं कान करून ऐकावं. त्रास देणाऱ्याने कितीही त्रास दिला तरी वारकरी मार्गाने चालणाऱ्यानं कधीच स्वतःचा रस्ता बदलू नये, कधीच बदलू. आणि त्या भोळ्या अपेक्षित राहू नका दादा की दुनिया आपल्याला चांगलं म्हणेल. कुणाला चांगलं म्हणणार? एक दिवशी तुम्हाला सुद्धा अख्खं गाव चांगलं म्हणणार, भावकी चांगली म्हणणार,
आलेले पाहुणे रावळे म्हणणार ह्याच्यासारखा चांगला माणूस नव्हता, प्रचंड प्रेमळ माणूस होता, अख्खं गाव तुम्हाला चांगलं म्हणणार, कुणी सुद्धा त्या दिवशी तुम्हाला वाईट म्हणणार नाही, कुणी सुद्धा तुम्हाला नाव ठेवणार नाही, कुणी सुद्धा तुमची माप काढणार नाही, कुणी तुम्हाला कमी लेखणार नाही, भावकीत कुणी कमी लेखणार नाही, पाहुण्या रावळ्यात कुणी कमी लेखणार नाही, मित्र परिवारात कुणी कमी लेखणार नाही. असा दिवस उजाडणार आहे ज्या दिवशी तुमचा वैरी सुद्धा तुम्हाला चांगलं म्हणणार. अडचण एकच आहे, त्या दिवशी तुमच्या नाकात कापूस असणार. माझ्यासारख्या निर्बुद्धाचं ऐकण्यापेक्षा पद्मश्री सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावंच लागतं. सोपान काकांच्या कुशीत राहणारी माणसं आहेत तुम्ही. काय सांगू, किती समाजाने त्रास दिला ते सांगू आहे. अशी खाड दी शिकांशीला दिल ती विसोबाख्याचं राणे पीठ आणलं होतं मागून आणि कानशीला दिली, झोळी हिसकून घेतली, झोळी फाडली, पीठ सांडलं आणि पिठावर विसोबा थै 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 नाच. ज्या ज्ञानोबारांच्या पाठीमागे 8-10 लाख समाज असा येड्यासारखा धावतो, माऊली विसोबा काकाच्या समोर उभा राहिले होते. काका पिठावर नाही नाचत तुम्ही, आम्हा अनाथ लेकरांच्या पोटावर नाचताय. घरात माझी मुक्त आहे, माझा लहान धाकटा सोपा आहे, लेकरांच्या पोटावर मारू नका. कोण ऐकतं कोणाचं? झोळे अशी अंगावर फेकून दिली आणि फाटलेल्या झोळीत एका भाकरीचं पीठ शिल्लक राहिलं, एका भाकरीचं, तेवढी झोळी घेऊन ज्ञानोबाराय घरी आले. घरी आल्यानंतर मुक्तीनं चेहरा बघितला, काय काय कोणास तो मी आवर्जून बोलतो गड्या, आई बाप मेल्यानंतर लेकरांनी एकमेकांबरोबर कसं जगायचं असते याच्यासाठी ज्ञानोबारांचं चरित्र वाचा. आई बाप मेल्यानंतर बहीण भावंडांनी कसं राहायचं असतं ना याच्यासाठी. नाहीतर मुक्तीनं जर दार उघडलं नसतं तर ज्ञानाचा सागर त्या झोपडीमध्येच बसून राहिला असता. काय मिळालं असतं तुम्हाला आम्हाला? ती लय जीव लावायची एकमेकावर. ज्ञानोबारांचा चेहरा बघितल्याबरोबर मुक्तीला कळालं काहीतरी झालं. विचारलं सुद्धा नाही, जोडी हातातून घेतली, बघितलं एका भाकरीचं पीठ आहे, एका भाकरीचं पीठ आणले, ह्याचा अर्थ कोणीतरी रस्ता अडवलाय. तेवढ्याच पिठाची भाकरी केली. बरं, एक भाकरी चौघात जेवायचं, किती आली? स्वपन काकाच्या खुशीत राहत आहेत तुम्ही, लय उपकार आहेत त्यांचे तुमच्यावर. कोरकोर भाकरी चौघांच्या पात्रात आली आणि कोरकोर भाकरी चौघांच्या पात्रात आल्यानंतर योगायोग असा, विसोबाने फक्त मारलं नाही, काही माणसं फक्त त्रास देत नाहीत, त्याचे परिणाम सुद्धा बघायला येतात. कानाखाली दिले ना, आता हे लेकरं काय खातील म्हणून बघायला विसोबा दारात उभा राहिला. ज्ञानोबारांनी पहिला घास घेतला, असा मुखाकडे हात गेल्यानंतर विसोबा दिसले. हे घास खाली ठेवला, बाहेर आले, हात जोडला. ज्या विसोबाने कानशीला दिलती त्या विसोबाच्या समोर ज्ञानोबाराय हात जोडून उभा राहिले आणि बोलले, काका कोरभर भाकरी शिल्लक आहे, जेवता का थोडं? कोणाला? कोणाला? जिने कानशीला दिलती त्याला. सोपं बोलू का? ज्याने त्रास दिला त्याच्या बरोबर ज्या दिवशी तुम्हाला प्रेमाने वागता आलं त्या दिवशी तुम्ही वारकरी झाला. कोणाही जीवाचा हरिपाठात म्हणला घरी जाऊन बाबा कडवण केली. लांब तुकोबांना त्रास दिला तरी तुकोबाराय कीर्तनाला उभा राहील. उलट हात जोडून सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी यारे 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 लहान थोर याती भलती मारी नहर करावा विचार मनगे पिता नवनाती. यारे
करावा विचार न लगे चिंता कवणाची किंवा मग सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. समस्त समाज येऊन कीर्तनात बसायचा आणि तुकोबांच्या कीर्तनातली सगळ्यात मोठी अट अशी होती, ज्याला शंका आहे त्याने कीर्तनात प्रश्न विचारायचे. बसल्या चार भिंतीच्या आपण महाराज माझी शंका कीर्तनात विचारायची आणि तुकोबराय कीर्तनात शंका सोडवून द्यायची. त्या दिवशी तुकोबराय कीर्तनाला येऊन उभा राहिले आणि गावातली 2 तरणी बाण पोरं पुढे येऊन बसली. चुकतंय काहीतरी काय, ते लेकरं शांत बसली तर मी आणखी सांगेन काय चुकतंय. कोणीतरी दाबा ऐका ऐका जास्त विषय ऐका. ती 2 तरणी बाण पोरं कीर्तनात पुढे येऊन बसली. केवढा विनोद कसला. तरणी पोरं कीर्तनात पुढं. हे सांगतो महाराज, तरुण मुलांनी पुढं बसून बघावा ऐकावा असा एकच कार्यक्रम सध्या जिवंत आहे, त्याचं नाव आहे कीर्तन. कुठल्या कार्यक्रमात बसवायचा पुरत पुरत पुढं बस. त्यातल्या एकानं दुसऱ्याला कोपर मारला, म्हणला विचार. म्हणला नाही आपल्याला ब्याव वाटतं कीर्तन करायचं. मला का जात तू इथून देस काय आपण इकडं म्हणलं ती तिकडं उडे मारलं. तू घेऊन आलाय तुझी तो इच्छा. तुला पहिल्यापासून असली सवय, घरनं येताना म्हणतो मी 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 पुढे तू घेऊ नको, इथं आल्यावर परत कोंडावर अजिबात जमायला तू इच्छा. त्यातलं एक उभा आहे, तुकोबांकडे बघितलं. ऐका, तुमच्या सगळ्यांच्या जवळचा प्रश्न त्यांनी तुकोबांना विचारला. महाराज शंका आहे, बोला. गरीब बघितला दुःख आहे, श्रीमंत बघितला दुःख आहे, ज्याला मिळालं ती बी दुःख आहे, ज्याला नाही मिळालं ती दुःख आहे. काही जणांचा अजून विश्वासच बसना आपल्याला मिळालंय म्हणून. काही जण मिळून सुद्धा हलक्या जिल्ह्याचं मिळालं म्हणून नाराज असं. कुणी असू द्या कुणी असू द्या. गरीब बघितलं दुःख आहे, श्रीमंत बघितला दुःख आहे, रस्त्याच्या कडेला झोपणारा भिकारी बघितला दुःख आहे, क्लास 1 अधिकारी बघितला दुःख आहे. अहो तुकोबा, या जगात लहानापासून मोठ्यापर्यंत जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. अहो कुणीच सुखी नाही. उलट गरीब पळतय पोटासाठी, श्रीमंत पळतय पोटासाठी. फरक एवढाच आहे, गरीब दिवसभर पोट भरण्यासाठी पळतय आणि श्रीमंत पाट पाट पोट कमी करण्यासाठी पळतय. अजून सांगू का? हेच वाक्य अजून दुरुस्त करून सर ऐकत असणार तुम्ही. गरिबीत पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता माणूस श्रीमंत होतो. गरिबीत पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता माणूस श्रीमंत होतो आणि श्रीमंत झाल्यानंतर पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता सुटलेल्या पोटाचा प्रश्न तयार होतो. अवघड आहे सोपा. वा, कुणी बघितलं तरी दुःख आहे असं करा. आमच्या दुःखाचं कारण सांगा, नुसतं कारण सांगू नका, उपाय सांगा. तुकोबांनी त्या लेकरांना दुःखाचं कारण सांगितलं. म्हणे तुम्ही दुःखी आहात त्याचं सगळ्यात, त्यांचंच नाही तुमचं सांगतोय, तुम्ही दुःखी आहात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण समजा एक मिरची घेतली तर ती तिखट लागेल, तिच्यापासून लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तर तो लहानसा तुकडा मात्र अजिबात तिखट लागणार. तुतारी वाजवणारा माणूस बघा बरं,
मिरची घेतली तिखट लागेल, लहानसा तुकडा बाजूला काढून खाल्ला तिखटच लागेल. गुळाचा मोठा खडा खाल्ला गोड लागेल, लहानसा तुकडा खाल्ला गोडच लागेल. कारला अख्खा खाल्ला कडूच लागेल, लहानसा तुकडा खाल्ला कडूच लागेल. बुवा हे सगळं जोडता काय? मला आवर्जून सांगू द्या ना, मला आवर्जून सांगू द्या. त्या मुळापासून त्याचा अंश बाजूला घेतला तरी अंशाने स्वतःचा मूळ स्वभाव सोडला. सोडलं काय? कारलं कारल्यासारखंच राहिलं, मिरची सारखी राहिली, गुळ गुळासारखा राहिला, मिठाचा खडा मिठासारखा राहिला. जर असंच असेल, अंश मुळापासून बाजूला सरल्यानंतर सुद्धा अंश जर स्वतःचा मूळ स्वभाव बदलत नसेल, एकदाच फक्त आरशासमोर स्वतःला उभा करा, प्रश्न विचारा, माझं नाव सोडून मी कोण आहे? कधी आम्ही विचारच केला नाही. आम्ही ठेवलेल्या नावाला जेवढं नाद आवलो, हे नाव इथं आल्यानंतर ठेवलं का येताना घेऊन आला? तरी कळवंडी आहे त्या पार आहे ना, त्याचं घेतलं ते जाऊ काय. माझं असंच होतंय, माझं जास्त पाठ केलेलं माझं जात बियाणार कुठं आलं मिरची. हा एकदाच स्वतःला आरशासमोर उभा करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे? उत्तर नाही सापडलं, मी सांगतो तुम्ही पांडुरंगाचा अंश आहे. किमान टाळ्या वाजवलेल्यांनी प्रामाणिक राहा. मिरचीचा तुकडा मिरची सारखा राहिला, गुळाचा तुकडा गुळासारखा राहिला, कारल्याचा तुकडा कारल्यासारखा राहिला, मिठाचा तुकडा मिठासारखा राहिला. हा जर पांडुरंगाचा अंश आहे तर ह्याने सुद्धा हुबेहूब. आता शेजाऱ्याला न कळता आपल्या स्वतःला प्रश्न विचारा, मी पांडुरंगासारखा आहे का? कारण तुम्ही नेमके कसे आहात हे फक्त दोघांनाच माहिती आहे. एक तुमची तुम्हाला आणि दुसरं पांडुरंगाला. त्याच्यामुळं स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मी त्या देवासारखा आहे का? भाऊ नसताना ट्रॅक्टर रानात नेला आणि त्याच्या रानात माती फाडून आलोय, मी देवासारखा आहे का? माझी म्हस दूध देताना 5 लिटर देते, जेजुरीतल्या गुजरांना माझा 10 लिटरचा राहते आहे, मी देवासारखा आहे का? विचारा. ग्रामपंचायतीनं लावलेले बल्ब मी कोणाला न कळता चोरून नेलेत, मी देवासारखा आहे का? परवा दिवशी 26 जानेवारीला झेंडावंदन झालं, गावातल्या काही पुढाऱ्यांनी जुन्या खड्ड्यात नवी झाडं लावली. त्याच दिवशी मी दिवसभर शर्द मोकळी सोडली, मी देवासारखा. तुम्ही राहू द्या, देवासारखं आहे का? इकडूनच भाऊबीजीला म्हणून गेली. तिकडे गेल्यावर फोन केला, हॅलो ऐकू येते का? म्हणलं येते, बाजूला या. ते म्हणलं मला माहिती आहे तुझा फोन आला की मी बाजूलाच येतो. हा बोल. असं बोलायचं, माणसाने काय बोलायला गेलं सांगायला गेलं की असं आडव्यावाने बोलायचं. मी म्हणून नांजी माझ्या जागा दुसरी असते तर नांदी नसते काय म्हणून माणसाने तरी करायचं दोडानं. मी नुसतं म्हणलं बाजूला तर माणूस एवढा बोलतो. या माणसाने पहिल्यापासून असंच केलंय. आपण बोलायला लागलं की म्हणायचं बाया गावाय म्हणून आज तर मी माझ्या तोंडाचा जाळ केला. पण कुठलं मनाने तरी काय कळतंय का? थोरल्याने सगळं लुबाडलं तरी ह्या माणसाचं नुसतं असं तुकाराम महाराजांनी एक दिवशी माझी पोरबाळ उपाशी मारत तेव्हा ह्यो माणूस समाधानाने जगल. ह्या माणसाला काय म्हणून करावं कसं म्हणून सांगावं दोडानं. आपण मेलं म्हणजे आपल्या मड्या बांधून द्यायचं सगळं, पण आपला जीव तिळी त्या लेकरा बाळांसाठी तुटून आपण बोललं की असं करायचं. मी काय म्हणते अगं रडू नको, तुला काय झालंय? तुम्ही काय म्हणते नीट ऐका. तुम्ही ऐक. हो ऐकतोय. बोल चुकतोय का? सह्याच्या टायमिंगला आली तेव्हा त्यांनी 150 रुपयाचा गोळा घेतला होता. ह्या बारीने त्याला सांगितलं मी अशी माघारी जायचीच नाही. मी त्याला तर कबूल केलाय. ते म्हणला ताई किती महाग असू दे या बारीने अर्धा तोळा करतो. त्याच्याकडे अर्ध्या तोळ्याच पैसे घेते. पण मी काय म्हणते हो का, अर्ध्या तोळ्याच पैसे त्याच्याकडे घेते, अर्ध्या तोळ्याच तुम्ही द्या.
नसलं तरी तुम्ही अर्ध्याच पैसे घेऊ नका का मला सांगायचं नाही. मी ह्या बारीने ऐकणार नाही. ऐकलं पहिल्यापासून तुमचंच ऐकलं, बघितलंय तुमचं ऐकून काय होतं काय नाही, काय सुद्धा नाही. तुम्हाला ह्या बारीने माझंच ऐकावं लागलं. तुम्ही अर्ध्या वेळाच पैसे घेऊन जेजुरीत अमक्या तमक्या जेजुरीतच बोलू का सोनाराच्या दुकानात बोलवायचे कुठं बोलू फक्त सांग. जेजुरीत अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन तुम्ही जेजुरीत सोनार अमक्या तमक्या सोनाराच्या दुकानात या. आता एखाद्या सोनाराचं नाव घेतलं असतं पण बिगर पैशाची आपण कोणा जाहिरात करत नाही. हा चला म्हणजे म्हणले तिथं अमक्या तमक्या दुकानात अमक्या तमक्या दुकानात म्हणले होते ती विचारा ना आवडत. अर्ध्या पैसे दाजी द्यायचे होते, अर्ध्याच पैसे आपण भरायचे. काय जबाबदार काय अडचण अर्ध्याच पैसे अर्ध्याच पैसे जर दाजी देतात काय बोलत. बरं एका मेवण्याने 10,500 दिले आलं का काय काय म्हणलं त्याला नाराज देत दाजी आपण काय म्हणू देणाऱ्यानं देत जावे घेणाराने घेत जावे घेता घेता एक दिवशी. आता परत विंदाच्या कळी तिकडे नकोच जायला. हाय येतच थांबतो. त्यांना कौतुक वाटलं म्हणजे आता दाजी अर्ध्याच पैसे म्हणून हे नादावलं. नादून अर्ध्या तोळ्याचे पैसे घेऊन दाजीच्या आधी तिथं दुकानात जाऊन बसलो. तिकडून हे दोघं गाडीवर आली, भावाच्या गाडीवर विचारी बसून आली. पिशव्या काढल्या आपल्या गाडीला लावल्या. दोघं जण आत गेली, दोघं नाही तिघं आत गेली. अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजीने दिलं, अर्ध्या तोळ्याचे पैसे ह्यांनी दिलं. ती बिचारी भावाच्या गाडीवर आली, ती परत ह्यांच्या गाडीवर बसली. ह्यांच्या गाडीवर बसली. जाताना येताना हळूच ते खाळूच बोलावं लागतं. परवा दिवशी एक बिचारी पाया पडायला आली म्हणून पाया पडून द्या. पाया पडत त्याला काही तिकीट ठेवलंय का काय असतं पडा पाया म्हणलं. नाही कोणी फुकाट पडत. कोणी 10 रुपये टाकतो, कोणी 20 रुपये, कोणी 50, कोणी 100. ज्याला जसं वाटतं त्याचे पैसे टाकतात माझ्या पाया. असं काय कोणी फुकाट पडतच नाही. काय आपल्याला करायचं मागून कुणाला मिळालंय तेव्हा आपलं जसं असं तसं नाही का आपण मागत नाही ना आपल्याला कोणी कमी देत नाही. तसं काय असते तेव्हा देते असं पाया टाकते पैसे. म्हणजे ते पाया पडा महाराज पाया म्हणजे पडत नाही. हळूच का म्हणून बोलते हवा दुसऱ्याच्या घरी चाड्या लावून माझा आवाज दुसऱ्याच्या घरी चाड्या लावून म्हणजे माझा आवाजच तसला झालाय. मला मोठ्याने बोलायचे ना ध्यानातच गेलाय मोठ्याने. येतानाच त्याने नवऱ्याला सांगितलं अजिबात कोणाला म्हणू नका बरं का तुम्हाला सांगते म्हणून सांगते कोणालाच म्हणू नका. ते तपलं नादावलं होतं. त्याच्या जीवाला येतच माहिती. अर्ध्या तोळ्याचे पैसे मी दिले तर अर्ध्या तोळ्याचे पैसे दाजीने दिले म्हणून तसं गाडी चालू केली. गाडी चालू करून कोळविहिऱ्यापर्यंत आलं. तपलं एकटंच हसत होतं. आता फक्त खरं बोला. आपला विषय जिथं आहे तिथं आणतो. दुःखाचं कारण सांगायचं. आपण पांडुरंगाचा अंश आहे. कीर्तनात बसलेलं तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्ही माझ्या आई आहात. पांडुरंगाच्या दरबारात बसलाय, धर्माच्या मंडपात बसलाय. तुम्ही खोटं बोलणार नाही. फक्त खरं सांगा. खरंच अर्ध्या तोळ्याचं पैसे भावाने दिलं काहीकडून शरडाचं करडाचं घेऊन बाबा जोडीने आला असला तर टाळ्या वाजवूच राहून द्या. जाड झालं तर हे अनुभव मी आजपर्यंत माझा अनुभव असा आहे. ह्यो विनोद केला कधी बघा तुम्ही म्हाताऱ्या तेवढ्या हसते त्या तरण्या बसते. म्हातारे म्हणते त्या बाया आपण हे गोवा आणलाय कोणा पुढच्या बारीने आमच्या म्हाताऱ्या बायांची वर्गणी घ्या. आपण हे गोवा कोणा बोलवा कवापासून मला हीच म्हणायचं होतं. हिकुंडच घेऊन जाते बाबाचं नाव करून येते. हिकुंडच घेऊन जाते बाबाचं नाव करून येते. पण म्हणायचं कोणाला बोलायचं कोणाला. लेखाला सांगितलं तर त्याचा नुसता तिने म्हणा बैल म्हणा तुम्ही बैल त्याचा नुसता तिने बैल करून टाकला. कोणाला बोलायचं बाया कुठला गोवा आणलाय कोणाला. तो पण चांगलं सांगते गोळा चांगलं सांगते असं म्हातारे बिचारे असे म्हणते. तर करण्या काय म्हणते ते मला काही घ्यायचं. पण हे काय ते विनोद बाजूला ठेवा आणि स्वच्छ आहे का तुम्ही आम्ही सगळे त्या देवाचा अंश आहे. गोवा ते नाही सांगायचं अंश आहे. हे सांगा दुःखाचं कारण काय आहे. विसरलोय म्हणून हानी झाली. विसरली
तुमच्या दुःखाचं मूळ कारण सांगितलं. तुम्ही देवाचा अंश आहे हे तुम्ही विसरून गेलाय. आणि सांगतो की कीर्तन करायचे, पारायण करायचे, म्हणजे वाईट माणसं चांगले वागत अजिबात नाही. हा कोणी उक्त घेतलं नाही त्यांचं. काय म्हणलं बुवा, मग चांगल्या माणसांच्या अंतकरणातला देव जागा करण्यासाठी कीर्तन आहे. निगेटिव्ह माणसांना सर पॉझिटिव्ह नाहीच करायचं. हा तुम्ही मला नावं ठेवा, मला तुम्ही काय म्हणायचंय ते म्हणा. माझं एकच मत आहे, पॉझिटिव्ह माणसं ऍक्टिव्ह राहिली पाहिजेत. समाज परिवर्तन होतं. वाईटांनी वाईट वागलं म्हणून समाज वाईट नाही. चांगली माणसं शांत बसलीत म्हणून समाज वाईट आहे. चांगल्यांना जाणीव करून देतो. सांगतो ना मी, तुम्ही भगवंताचा अंश आहे, तुम्ही विसरून गेला. आणि दोन गोष्टी कधीच विसरू नका. सुखात राहायचं असेल तर एक मरण विसरू नका आणि दुसरं देवाला विसरू नका. वा, मरण देण्यात ठेवलं तरी सुद्धा हो. सकाळी उठला, हात जोडून एकच मिनिट बसा, स्वतःच्या मनाला सांगा, कदाचित आजचा दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असू शकतो. किती भांडू वाटत. मला लय तत्वज्ञानाच्या फांद्या झाडून तुम्हाला ज्ञानाच्या सावलीला बसवायचंच नाही. मला अतिशय सोपं सांगायचंय दत्तभाऊ, अतिशय सोपं. बरं माझ्याकडे पुरावा आहे तसा, ज्याने मरण समोर ठेवलं. आणि मरण समोर ठेवलं की बाकीच्या गोष्टीत मन रमतच नाही. शेतकरी माणसं आहे आपण सगळे. जुन्या काळात बघा, जर धान्याला उंदीर लागला तर अशी औषधं ठेवायची प्रथा नव्हती, औषध ठेवायची प्रथा नव्हती. जुन्या काळात माणसं काय करायची, जर धान्याला उंदीर लागला, बाबा धान्याला उंदीर लागला तर पिंजरा आणून ठेवायची. पिंजऱ्यात 4-5 शेंगदाणे टाकले आणि पिंजरा असा मोकळा ठेवला की उंदीर त्यात यायचा. उंदीर यायचा म्हणजे यायचाच. आणि आलेला उंदीर तपल्या धक्क्यानेच पिंजऱ्याचं दार बंद करायचा. पिंजऱ्याचं दार बंद झालं, सकाळी उठून तुम्ही तो पिंजरा बघायचा. सकाळी उठून बाबा तो पिंजरा बघितला, उंदीर त्या पिंजऱ्यात अडकलेला असायचा. त्या उंदराने त्या पिंजऱ्यातले 5 शेंगदाण्यापैकी 2 शेंगदाणे खाल्लेले असायचे का 5. हा तुम्ही जागा आहे की मी बोलतोय तुमच्या बरोबर, तुम्ही ऐकताय का माझं वाक्य? उंदीर पिंजऱ्यात आलता कशासाठी? शेंगदाणे खाण्यासाठी. का खाल्ले नाही? सुखाच्या आशेने आलता. कोण? त्याला वाटलं त्या पिंजऱ्यात आल्यानंतर सुख आहे. कोणाला? असे बरेच उंदीर आहेत. पांडुरंग असे बरेच उंदीर आहेत. सुखाच्या आशेने ह्या पिंजऱ्यात आले. ऐका, मरण समोर धरलं की विषयावरची इच्छा उडून जाते. माणूस स्थिर होतो. परीक्षित दक्षिण नावाचा साप चावायचा म्हणून 7 दिवस कथा ऐकली आणि 7 दिवस कथा ऐकून परीक्षितांना स्वतःचा उद्धार करून घेतला. 7 दिवसात एकदाच कथा ऐकली. परीक्षिताने एकदाच भागवत ऐकलं, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. 41 वर्ष झालं आम्ही पारायण कीर्तन ऐकतो. काय नाही, जसंच्या तसंच आहे. महाराज, परीक्षिताला भीती होती, त्याला साप चावणार होता. आमची काय गरज आहे भ्यायची? आम्हाला कुठं साप चावणार आहे? चावणार नाही तुम्हाला, चावलाय. काय ऐकतो म्हणून काय सांगता काय बुवा? हो, मी सिद्ध करून देतो. साप चावलाय सर, आपल्या प्रत्येकाला एक साप चावलाय. कोणता साप चावलाय? जुनी माणसं कीर्तनात बसलेत. जुन्या काळात एखाद्याला साप चावला तर दवाखान्यात नेत नव्हते. कुठं आणायची? ऐका, फक्त साप चावला की नाही तेवढं तुम्हीच मला सांगा. जुन्या काळात एखाद्याला साप चावला तर त्याला दवाखान्यात नेत नव्हती, मंदिरासमोर आणायची. मंदिरासमोर आणून त्याला बाबा बोलावतोय माझ्याबरोबर, त्याला लिंबाचा पाला खायला द्यायची. पण लिंबाचा पाला कडू असायचा. कडू असणारा लिंबाचा पाला त्याला गोड लागला, समजायचं चावलेला साप विषय आहे. आज बरोबर आहे? आज बरोबर आहे? आज बरोबर आहे? कडू असणारा लिंबाचा पाला गोड लागला, समजायचं चावलेला साप विषय आहे. कडू असणारा पाला
गोड लागला समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागला समजायचं साप. बोला 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 बोला. कडू असणारा पाला गोड लागायला लागला समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा संसार गोड लागायला लागला. बोला की. टाळ वाजायला लागलं घरात जाऊन बसला आणि चाळ वाजायला लागलं पुढं येऊन बसला. आपदा अशी आहे जिथं चाळ वाजत्यात तिथं माणसाला म्हणावं लागतं माग सरा माग सरा माग सरा. जिथं टाळ वाजत्यात तिथं चोपदार माणसांना म्हणावं लागतं पुढं सरा. कशाचा परिणाम आहे समजायचं साप चावलाय. बुवा 2 गोष्टी सांगितल्या. एक मरणाला विसरू नका, दुसरं देवाला विसरू नका. आम्ही त्या मरणालाही विसरत नाही, आम्ही त्या देवालाही विसरत नाही. तुम्ही एवढं त्याच्याबद्दल सांगताय, आम्ही त्या देवाला शरण जायला तयार आहे. फक्त एक आहे, ज्याला शरण निघाला त्याचा स्वभाव माहिती असला पाहिजे. भगवंताला शरण जातो, फक्त तुम्ही एवढंच करा, आम्हाला त्या देवाचा स्वभाव सांगा. उत्तर अभंगाचं. साधावया भक्ती काज नाहीला देवाचा स्वभाव सांगताना तुकोबारायांनी पहिलं चरण खर्च केलं. साधावया भक्ती काज नाही लाज दरित. बोवा मान्य झालं, पण एक आहे, कोणासाठी काय केलं? निळा म्हणे हो निवानी, निळा म्हणे हो निवानी, आम्ही गोरी भक्ता घरी, आम्ही गोरी भक्ता घरी. निळा म्हणे हो निवानी, निळा म्हणे हो निवानी, निळा म्हणे हो निवानी, निळा म्हणे हो निवानी, आम्ही गोरी भक्ता घरी, भक्ता घरी, आम्ही गोरी भक्ता आम्ही गोनी भक्ता आणि गोनी भक्त घरी. असे भक्ताचे घरी कामे न सांग. काय केलं सांगा, फक्त सांगा काय केलं. मग काय सांगितलं की काय सजन कसं ते माहिती आहे सगळ्याला. माणूस द्रौपदीच्या पाठ झाले. सावता बाबा बरोबर खुरपायला माहिती आहे. एक सांगू का दृष्टांत संपवतो लगेच. ते काय करतोय तेवढं सांगावं लागेल ना.
त्याचा एक भक्त आहे, रानोबा नाव आहे त्याचं, निष्ठावंत वारकरी. आणि कशी ओळखायची निष्ठावंत वारकरी? पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आमच्यातला एक निष्ठावंत वारकरी पॉझिटिव्ह आला. दवाखान्यात न्याला त्याला. बरेच जण आपापला मोबाईल घेऊन दवाखान्यात गेले होते, पण ते म्हातारं कपाळाला बुक्का, गळ्यात अशी मोठी माळ. दवाखान्यात जाताना नामदेव बाप्पाची भजनी मालिका सोबत घेऊन गेली. पॉझिटिव्ह आलं, त्याचा नित्यनियम कधीच चुकून दिला नाही. आणि एक दिवशी डॉक्टर समोर आले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा जगायचं असेल तर माळ काढावी. पाणी आलं त्याच्या डोळ्याला. डॉक्टर, अहो तुम्हाला वाटत असताना ही नुसती माळ वाटत असेल, ही तुळशीची लाकडं वाटत असते, पण आमच्या वारकऱ्यांसाठी ही नुसती तुळशीची लाकडं नाही. विटेवर उभा राहिला आहे तो आमचा मालक आहे, नवरा आहे. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा. गळ्यात घातलेली माळ ही विटेवरच्या मालकाच्या नावानं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे. कपाळाला लावलेला बुक्का, त्याच्या नावानं लिहिलेलं सौभाग्याचं लिहिण आहे. डॉक्टर, माळ काढून जगण्यापेक्षा माळ ठेवून मरून जाईल. रानोबा याच निष्ठेचे पंढरपूरची वारी, विठेवरच्या मालकाची 37 वर्ष वारी केली. पण रानोबा पंढरपुरात जायचे, त्या विठेवरच्या मालकासाठी दर्शन बारीत उभा राहायचे. आणि का कोणाची तरी नजर पडायची, रानोबा दर्शन बारीत उभा राहिले की रानोबा दर्शन बारीत दिसले की कुणीतरी यायचं, तुझ्यामुळे आमचा देव वाटतो म्हणून हाणायचे, मारायचे, मंदिरातून बाहेर फेकून द्यायचे. पाणी यायचं डोळ्याला. पांडुरंगा फक्त एकदाची इच्छा आहे, तुला डोळं भरवून बघायचं. देवा का कुणास माझी जात आडवी येते, बहुतेक मला दर्शन घेऊन दिलं जात नाही. तुका म्हणे नाही जाती सगळे काम जमुखी नाम तोचे धन्य. डोळ्याला पाणी आणायचे, कोण ऐकतं कुणाचं त्या पंढरपुरात? हाणून मारून बाहेर सोडून द्यायचे. रानोबा पण वारी नाही बंद केली. एक दिवशी वारीला निघाले, बायकोनं सांगितलं, मालक प्रत्येक वेळी असं रिकाम्या हाताने जाऊ नये. बरं नसल्यावर नसू द्या, 3 आंबे घेऊन जा. 3 आंबे घेतले. रानोबा पंढरपुरात आले, चंद्रभागेला स्नान केलं. अजून एक वाक्य सांगतो. चंद्रभागेला स्नान केल्यानंतर, प्रयागराजला जाऊन महाकुंभामध्ये स्नान केल्यानंतर चंद्रभागा सुद्धा तेवढीच पापत होते जेवढी पापत चुकून झालेत. ठरवून केलेली कारस्थानं माझी चंद्रभागा धुवत नाही. चुकून झाल्यावरती स्वच्छ करून देते. पण एखाद्यानं जर ठरवून पाप केलं असलं ती कधीच तीर्थाच्या न धुतल्या जात नाही. चंद्रभागेला स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं, दर्शन भारीत उभं राहिलं. आणि माझी इच्छा अशी आहे, पंढरपूरला गेला तर प्रत्येक वेळी दर्शन बारीनं दर्शन घ्यायचं. वशिल्यावर पैसे देऊन कवाच पाया पडलं. दर्शन बारीनं दर्शन घेतलं, पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत आहे. पैसे देऊन पाया पडला तर देवाला कळल तुम्ही किती श्रीमंत आहे.
आणि दर्शन बारीनं पाया पडला तर तुम्हाला कळेल माझा देव किती श्रीमंत. तुम्ही गेलाय का शासकीच्या नेत्याने ठरवा बरं. बहुतेक तिथं बशीला दाखवू नका तिथं तिथं. आणि पंढरपुरात गेल्यानंतर विटेवरच्या मालकाच्या पायाला मीठ मारा, पायाला हात लावून पाया पडा. कारण या जगाच्या पाठीवर एकमेव देव आहे, एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथं पायाला हात लावून पाया पडून देतात. ही सुविधा कुठंच नाही. रानोबा दर्शन बारीत उभा राहिले, पुन्हा कोणाशी तरी नजर गेली म्हणून हाणून बाहेर फेकलं. बाहेर फेकल्यावरती जवळ आणलेले तिने आपले बाजूला पडले आणि बाजूला पडल्यावरती दारात असणाऱ्या एका शिळेवरती रानोबा टिकून झोपले. तिथंच झोपले. तिथं जिथं झोपले तिथं डोळा लागला, झोप लागली. रात्री 10-10:30च्या सुमाराला मंदिर बंद झालं. पांडुरंगाकडे बघायचे, आठवायचं देवा एकदा फक्त दर्शन घ्यावा अशी इच्छा. पण का कोणास नाही घेऊन दिलं दर्शन. झोप लागली. 12-12:30च्या सुमाराला रानोबाच्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला. हाक मारली, रानोबा रानोबा. एवढे डोळे उघडले. कोण? समोर बघितलं राजस सुकुमार, मदनाचा पुता रवी शशी काळ सुंदर ते ध्यान भेटेवरी करकटावरी. देवाकडे बघितलं आणि देवाला विचारलं, देवा पांडुरंगा, अरे मला तुझ्यापर्यंत येता आलं नाही, तू माझ्या समोर येऊन उभा राहिला. देवा दिवसभर एवढी माणसं आली ती का नसतो, तू माझ्यापर्यंत आला. देवानं दिलेलं उत्तर ऐकून जा. पांडुरंग बोलला, रानोबा दिवसभर आलेले सगळे मागायला आलते आणि तुम्ही एकटे भेटायला आलता. ऐकता की गोड पांडुरंगाची मूर्ती बघितली मी तिथं. ज्या कुणी महात्म्यानं त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तो महात्मा प्रचंड अधिकारी होता एवढं मात्र निश्चित आहे. प्राण प्रतिष्ठेला मूर्तीमध्ये प्राण फुकला जातो. एवढी सुंदर आणि एवढी पवित्र मूर्ती आहे ती. बोलकी मूर्ती आहे, बोलत जा त्याच्या बरोबर. आणि हो, प्रत्येक वेळी भिकाऱ्यासारखं महागायला जाऊ नका. कधीतरी त्याच्या पुढे उभा राहून त्याला सांगा, देवा खूप दिलंय म्हणून तुझ्या पुढे उभा राहतो. आणि त्याने काय दिलं याचा जर हिशोब लागत नसला तर सोप्या भाषेत सांगतो, पाठीमागल्या 2 वर्षापूर्वी ह्या भारतातली 10 लाख माणसं मरून गेली तरी 41वे वर्ष बघण्यासाठी त्याने तुम्हाला जिवंत ठेवलं. हे त्याचे उपकार नाही. मोठ्या प्रेमाने जात जात त्याला, रानोबा रानोबा तुम्ही माझ्यासाठी आंबे आणले. हो हो देवा, हो हो हो. एक आंबा उचलला, रानोबाने भगवंताच्या हातात दिला. भगवंताने त्या आंब्यातला अर्धा आंबा चोखला आणि अर्धा आंबा चोखून देवाने रानोबाच्या हातात दिला. रानोबाने तेवढा अर्धा आंबा घेतला. रानोबा धावत घरी आले. गरोदर असणाऱ्या पत्नीला अर्धा आंबा खाऊ घातला आणि देवाने चोखलेला आंबा खाल्ल्यानंतर जो पोरगा झाला त्या पोराचं नावच चोखोबा ठेवलं. चोखोबरायाचा जन्म झाला. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीते या न्यायानं जसा बाप जगत होता तसाच पोरगा जगायला लागला. आणि जमलेल्या सगळ्या बापांप्रती माझं एक वाक्य आहे, पोरांना कसं जगायचं असतं शिकवू नका. कांबोर नावनं वाटायचं नाही, पण मी स्वतः शिक्षक आहे. जाणीवपूर्वक एक वाक्य बोलतो, पोरांना कसं जगायचं असतं शिकवू नका, मग तुम्ही स्वतः जगून दाखवा. बाप हरिपाठाला आल्यावर पोरगा बापाच्या हरिपाठाकडे पाठ आहे म्हणून त्याच्या घरदाराकडे हरीची पाठ आहे.
गेलं वाक्याला. कसं करायचं हे असं सुचतं का होतं. मग गेलं काय म्हणला बुवा, बापाची हरिपाठाकडे पाठ आहे म्हणून त्याच्या संसाराकडेच हरीची पाठ आहे. बाप हरिपाठाला आल्या पोरगा कुठं जाईल. आमची इच्छाशे पोरांनी नाही माझं आरोप आहे. बापाने चांगलं जगलं पाहिजे, पोरं त्याच्याकडे बघत जगतील. पोरं त्याच्याकडे बघत जगतील. जसे राहणं तसेच चोखोबराय जगायला लागले. हा म्हणता आयुष्य पुढे गेलं. हा म्हणता आयुष्य पुढे गेल्यानंतर राणोबाचं वय झालं ना, आता वारीला जाता येणं झालं. शांत झाले. चोखोबराय वारीला जायचे. चोखोबराय वारीला जात असताना एक दिवशी चोखोबरायचा हात पकडला आणि सांगितलं, चोख्या लवकर ये, पिकलेलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. बाबा असं बोलू नका, हे केलंय तुम्ही माझ्यासाठी. काय बाबा लवकर ये. चोखोबराय वारीला गेले आणि काळजीपोटी चोखोबरायच्या पत्नीनं सोयराबाईला रोज देते त्याच्यापेक्षा कोरभर भाकरी जास्त. घडायला नको होतं ते घडलं. अस्त्रामध्ये घाण झाली. चालता येत नव्हतं. चोखोबराय वारीवरून परत आले. एका दिवसाची वारी. मंगळवेढ्यातून पंढरपुरात यायचं, पुन्हा मंगळवेढ्याला माघारी जायचं. घरात पाऊल ठेवला. कसला तरी पण दुर्गंध आला. बघितलं वडिलांच्या वस्त्रामध्ये घाण झाली. बापाला उचललं, बाहेर नेलं. एका हाताने वस्त्र पकडलं, एका हाताने राणोबांना पकडलं. पण आता कान कोण स्वच्छ करणार. एका हाताने बाप पकडला, एका हाताने वस्त्र. घाण कोण स्वच्छ करणार. देवा काही वेळ आणली माझ्यावर. आणि हे माझं स्वच्छ मत आहे, तरणात आता कधी कोणाचा पोरगा मरू नये. लेकरू लहान असताना कधी कोणाची आई मरू नये. आणि म्हातारपणी कधी कोणाची बायको मरू नये. एका विशिष्ट वयानंतर बायको हीच नवऱ्याची आई असते. पोरांनी एखादा असल माणूस तर विचारून घ्या ना, पोरं सुना प्रचंड जीव लावतात, पण म्हातारपणातल्या काही आजारपणांना पोरांजवळ बोलून दाखवता येत नाही. सुनांना सांगता येत नाही. म्हातारपणातले काही आजार ऐकण्यासाठी बायको जिवंत असावी लागते. गड्या ते चोखोबरायने असं पकडलंय. देवा आई म्हणून गेली, बापावरती ही वेळ आणली. आता घाण कोण स्वच्छ करणार. सोयराबाई आल्या. चोखोबांना सांगितलं बोलू नका. दोन्ही हाताच्या बांगड्या मागे घेतल्या, समोर गेली, पाणी घेतलं आणि स्वतःच्या हाताने सासऱ्याची घाण स्वच्छ केली. नवीन वस्त्र अंगावर परिधान करण्यात आलं. राणोबांना घरात. राणोबांनी चोखोबरायचा हात हातात घेतला आणि विचारलं, चोख्या शपथ आहे तुला पांडुरंगाची, खरं बोल. एका हाताने तो मला पकडलं होतं, एका हाताने माझं वस्त्र पकडलं होतं, मग माझी घाण कुणी स्वच्छ केली. चोखोबरायने सांगावं, बाबा तुमची घाण तुमच्या सुनाने स्वच्छ केली. तुमची घाण स्वैरीनं स्वच्छ केली. स्वैरा या देहाला पहिला स्पर्श व्हावा आईचा, या देहाला दुसरा स्पर्श व्हावा बहिणीचा, या देहाला तिसरा स्पर्श व्हावा पत्नीचा, या देहाला चौथा स्पर्श व्हावा मुलीचा, या देहाला पाचवा स्पर्शच होऊ नये. पण आज सून असताना सुद्धा स्वैरे तू माझी घाण स्वच्छ केली. हे पांडुरंगा, आजपासून स्वैरा ही माझी सून नाही, स्वैरा ही माझी लेक आहे. लेक आहे. तिनं वारकऱ्याची घाण स्वच्छ केली. देवा तिने एका वारकऱ्याची सेवा केली. हात जोडून विनंती आहे, आज तिनं वारकऱ्याची घाण स्वच्छ केली.
आज तिनं सासऱ्याची घाण स्वच्छ केली. उद्या जर माझ्या सोयरीवर कधी वेळ आली, पांडुरंगा ह्याच्या बदल्यात तुला तिची घाण स्वच्छ करावी लागेल. बोलले. रानोबानं देह ठेवला. काही दिवसानंतर सोयराबाईच्या बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. शब्द आहे बाळंत. सुखरूप जन्माला आलं तर बाळ आहे, नाही तर तिथं आईचा अंत आहे. बाळ आणि अंत दोन्ही शब्द एकत्र केले, शब्द तयार केला बाळंत. सोयराबाईला त्यावेळी जवळ कोणीतरी स्त्री असावी वाटायला लागलं. स्वतः चोखोबर आहे, बहिणीला म्हणजे निर्मळेला आणायला निघून गेले, पण एका गावचं पारायण चालू होतं. त्या पारायणात भजन करत राहिले. विटेघरच्या मालकाने हे सगळं बघत असताना सोयराबाईनं पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघितलं आणि पांडुरंगाला विनंती केली, देवा आई म्हणशील तर आई नाही, सासू म्हणावी तर सासू नाही. देवा या काळात माझ्याजवळ कुणीतरी स्त्री असावी रे, माझ्याजवळ कुणीतरी बाई माणूस असावं. पांडुरंगा हे सोयरीचे एवढे शब्द ऐकून जगात एकमेव पुरुष असणारा माझा पांडुरंग अंगावर साडी दिला, हातात चुडा भरला, कपाळ भरून कुंकू चोखोबरायच्या दारात आला. हाक मारली. चोखोबाची बहीण झाला शालंधर, वहिनी उघडादार हाका मारी. जगाच्या बापानं बाळंतपणाची घाण स्वच्छ केली. 27 दिवस जगाचा बाप बाळंतपणाची घाण स्वच्छ करत होता. संपलं कीर्तन. माझा अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्ही माझ्या आई आहात, एवढंच सांगा. सोयराबाईनं घाण, सोयराबाईनं सेवा सासऱ्याची केली का देवाची? बोला ना. सोयराबाईनं सेवा सासऱ्याची केली का देवाची? सासऱ्याची. देवानं आपली सेवा करावी असं जर वाटत असेल, आपण कोणाची सेवा करावी? जरा जोरात बोला, मला कानाचा त्रास आहे. कोणाला सांगतोय मी? त्यांना आल्यापासून मोजले, त्यातल्या 17 जणी सासू बरोबर बोलत नाहीत. द्या परवानगी तुम्ही. मी 17चे 17 उभा, तुम्ही उभा राहत. तुम्ही बोलत नाही ना. आपलं गोडव्यांगाने आलोय, गोडव्यांगाने मागायला काय करायचं? ऐका की, नका तसं करू, नका तसं करू. पाखरासारखी माणसं चालली. कोरोनाने जेवढी माणसं मिळली त्याच्यानंतर तेवढीच माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने. समोर दिसणारा माणूस परत दिसेल याची खात्री देता येत नाही. समोर असणारा माणूस उद्या असेल याची खात्री देता येत नाही. क्षणार्धात माणसं आपल्या नजरेसमोरून निघून चाललेत. आमची अडचण अशी आहे, आम्ही मेलेल्या मड्याजवळ बसतो त्याला बोल 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 म्हणून विनंती करतो. त्या मड्याला जर भगवंताने वाचा दिली असती तर कदाचित ते मड बोलला असता, रे मेल्यावर माझ्या पुढे उभा राहिला आणि बोल बोल म्हणतो. काल तुझ्या दारात न गेलो तर राव, तोंडाकडे बघितलं नाही तर माझ्या. सोडून द्या, नका तसं करू. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं ह्याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही, ह्याच्यापेक्षा मोठी भक्ती नाही. मी पाया पडतो. नवरात्राचे उपवास केले तुम्ही, वैभव लक्ष्मीची पारायण केली तुम्ही, मार्गशीर्षातले गुरुवार धरतील, सासरा उपाशी मारतील, पापील. नका दिखावा करू नका, नौटंकी करू नका, नाटक करू नका. देव नाही दिखाव्याला बोलत नाही. तयावीनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम.
काही त्याच्या वाचून ते बुक याचला नाही, ते बघत बी नाही तुमच्या गळ्यात माळ आहे का नाही, ते बघतो तुमच्या पोटात मळ आहे का नाही. कुठं जाणार आहे तर तुम्ही पाया पडतो, बोलून घ्या. नाहीतर सोप्पा आहे का गड्या, सोप्पा आहे का. त्या विठेवरच्या मालकानं आजपर्यंत केलं काय, साधा वया भक्ती काज नाही लाज धरी, तर ज्याने लाज धरली नाही ऐसियाशी शरण जावी शक्ती जेवी न वंची. त्याने एकाच वेळी 2 कामं केली. भीष्माचा पण खरा केला, धनुर्धराचं रक्षण केलं. भीष्माने पण खरा केला होता, मी देवाला शस्त्र हातात घ्यायला लागेल, आणि देवाने पण केला होता, मी शस्त्रच हातात घेणार नाही. पण भीष्माने केला होता, जर शस्त्र हातात न घेता विजय कसा मिळवशील, मी गंगापुत्र देवव्रत शपथ घेतो, कृष्णा तुला शस्त्र हातात घ्यायला भाग पाडेल. आणि मग मात्र रणांगणावरती उभा राहिल्यानंतर भीष्म पितामहाने अर्जुनावरती एवढे बाण मारले, अर्जुनाच्या लक्षात आलं, देवाच्या लक्षात आलं, म्हातारं दिसतंय एवढं सोपं नाही. कोण म्हातारं. आणि अजून बी अख्ख्या महाराष्ट्राने सावध राहायचं, हलक्यात घ्यायचं नाही कोणाला. लांब. भीष्म पितामहाने अर्जुनावरती प्रचंड मोठा बाणाचा वर्षाव केला, आणि रागापोटी कृष्णाने रथातून खाली उडी मारली. रथाचं मोडलेलं चाक घेऊन भीष्म पितामहावरती धावला. पितामहाने स्वतःच्या हातातलं धनुष्य खाली टाकलं, कृष्णाकडे बघितलं, सांगितलं, काय कृष्णा किती खेळ्या शिकले, केवढा मोठा राजकारणी रे कृष्ण तू. एकाच वेळी 2 कामं पूर्ण केली. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षले. ज्याने भीष्माचा पण खरा केला, ज्याने धनुर्धराचं रक्षण केलं, त्याचं नाव घेण्यासाठी एकदा मोठ्या प्रेमाने दोन्ही हात वर घ्या. स्त्री असाल पुरुष असाल, दोन्ही हात वर घेऊन एकदा मोठ्या प्रेमाने त्याचं नाव घ्या. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, ऐसियाशी शरण जावे शक्ती जेवे नवंची. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षले. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चार असेल. अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून तब्बल 25-27 मिनिटं ज्या झाली, अतिशय नम्रतापूर्वक समस्त ग्रामस्थ कोळी तुम्ही सर्वांनीच ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. सर्वांचा आभार मानत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे परमित्र सन्माननीय दत्तात्रय महाराज पवार तथा अर्पिताताई, तुम्हा दोघांचंही मनापासून आभार मानतो. दोघांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे सगळे वैष्णव ज्येष्ठ, सगळे वैष्णव श्रेष्ठ, तुम्हा सर्वांसहित कृष्णाबुवा, तुम्हा सगळ्यांचाच अतिशय मनापासून आभार मानतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. ज्यांनी या समस्त कार्यक्रमासाठी गोड साऊंड सिस्टम दिली, दादा तुमचा आभार मानतो. ज्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून याचं चित्रीकरण केलंय, अतिशय चांगलं असेल तेवढं समाजाच्या समोर पाठवा. एखाद्या कीर्तनकाराकडून एखादं वाक्य चुकीचं गेलं तर बहुतेक समाजाच्या नजरेत आणून देण्यापेक्षा
ते वाक्य नजरेच्या आड करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. तुमच्या या कार्यासाठी आम्ही अनंतरीत शुभेच्छा देतो. तुमचं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानं खूप मोठं नाव व्हावं विटेवरच्या मालकाकडे प्रार्थना करतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होऊन झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांडाने एक पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानबळ तुकोबळ आदी करून महाराष्ट्राच्या मातीतील सर्व साधू संतांच्या चरणावर समर्पित करतो. आणि कीर्तनातलं शेवटचं वाक्य महाराज, हे सगळं ठीक आहे, फक्त तो देव आम्ही